मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे आपल्या ट्रिपचा 8वा दिवस आणि मी आता जस्ट बीचवर आलोय। बीचवर म्हणजे आता 6 वाजता उघडतो। आंघोळ वगैरे करून मी 5 वाजता बसलो होतो। लवकर निघायला म्हणजे 7 वाजता आपल्याला द्वारकाकडे निघायला, म्हणून लवकरच आलो होतो। तर आलोय, अजून उजेड नाही पडला। उजेड पडल्यावर दाखवतो तुम्हाला। तोपर्यंत चालत ते कोपऱ्यावर जातो, मंदिराच्या पलीकडच्या साईडला। मित्रांनो पाहू शकता, हे मंदिर आहे आणि इकडं समुद्र आहे। हो, लाटा लाटा कसला आवाज येतोय, खा 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 खा। मित्रांनो, तर फायनली दिवस उजेडला आहे, उजेड पडायला लागला आहे। पाहू शकताय समुद्र, वाव, लय जबराट लाटे येऊन इथं धडकतात। पाणी इथं येते अंगावर शितोडे, इतके जबराट पाणी येते। हो, आलंय आले 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 थंडच लाट होती जरा। तर चला जाऊया आता, मला 7 वाजता निघायचंय। तर चला। एक नंबर आहे। मित्रांनो, तर फायनली आलोय फिरून, समुद्र हा रोड फिरून आलोय। आता तिथं बीचवर जाऊन फोटो काढतो 1-2 आणि निघतो मग। कारण काय आपल्याला जायचंय पुढं द्वारकाधीश। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि फॉलो करा। मित्रांनो, फायनली बीचवर आलोय। प्रॉपर बीच आहे इथं, समुद्राच्या पाण्यापाशी जाऊ शकतोय आपण। तिकडं जाऊ शकत नव्हतं, तिकडं लाटांचा वेग खूप जास्त होता। आता जाऊया, इथं 2-4 फोटो काढूया आणि निघूया। लई वेळ नाही थांबायला। आपण बीच पाहिला नाही आलेलो, आपण ज्योतिर्लिंग पाहिला आलेलो। हा बघा बीच, खूप मोठा बीच आहे। घोडेवाले पण आहे, घोड्याची राईड वगैरे करायची असली तर पहिले तर फोटो काढू। तिकडून इकडे येतात का चांगले बघत। मित्रांनो, बीचवर फोटो आणि व्हिडिओ काढलेत, आता निघालोय। भारी बीच आहे एकदम, वाव। असा एक फोटो काढतो, तुम्हाला बॅक साईडने दाखव। पाहू शकताय बीच, वाव। देव मित्रांनो, तर आज आहे आपला दिवस 8वा बारामती ते 12 ज्योतिर्लिंग ट्रिपचा। तर आज आपण आलोय म्हणजे सोमनाथकडून द्वारकाकडे चाललोय। तर थांबलोय नाश्ता करायला, पोहे घेतले। आपको दिख रहे की नाही, पोहे घेतले। आता पोहे खाऊन निघायचं द्वारकाच्या दिशेने। बरेच वेळ हुडकल्यानंतर हॉटेल सापडले। आता बऱ्याच जागेवर थांबलो तर कोणतं हॉटेल दिसलं नाही, तर आता सापडले, तर खाऊन निघूया। नव्हता आपल्या सोमनाथ टू द्वारका प्रवासामध्ये तुमचं परत स्वागत आहे। तर तुम्ही पाहू शकता इकडं समुद्र आणि इतकं भारी व्ह्यू आहे ना, वाव 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 आहे। आणि इथं रोड आहे, हा समुद्राच्या किनारी चाललेला आहे। एक नंबर वाटतंय। तुम्हाला समुद्र दाखवतो अगोदर। ओ आज दिल है पाणी 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 पाणी, समुद्र एक नंबर आहे भाऊ। तिथं नजर जाईल तिकडं पाणी 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 पाणी, एक नंबर। अजून इथनं आपल्याला किती किलोमीटर राहिले? 161 किलोमीटर राहिले। ह्याच्यावर एक भारी व्ह्यू आहे, मी आता चेक केलं ऑनलाईन। ह्याच्यावर एक भारी व्ह्यू आहे, तिथं गेल्यावर आपण परत फोटो वगैरे काढू। चला बाय बाय। मित्रांनो, एक रोडच्या कडेला सुंदर असं मंदिर
दिसलंय आणि तिथं पिंड पण आहे मोठी. तर सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे, तर तुम्हाला दाखवतो. संगम ऋषी काय दिलंय ते कळा नाही मला. आणि सिद्धेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदिर, तर दर्शन घेऊया. हर हर महादेव. ओके. हर हर महादेव. तुम्ही पाहू शकता ही सुंदर अशी पिंड आहे समुद्राच्या मध्ये. वाव, लयच भारी वेदर इकडे. समुद्र दिसला की मला लयच भारी वाटते. फोटो काढू एक तिथं. मित्रांनो, एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. हे सगळीकडे पवन चक्क्या वगैरे आहेत. इकडं बी काय ते काय नाही, कशाचं पाणी कुठं चाललंय. पण मला कलर डिफरन्स वाटतोय पाण्यामध्ये. तुम्हाला वाटतंय का? चला पुढे गेलो. मित्रांनो, मी हे 4 दिवसापासून बघतोय. 4 नाही, गुजरातमध्ये आल्यापासून बघतोय असलं लमकुळची लमकुळ. कुठं चाललंय काय माहिती. हे गुजरातमध्येच आहे असलं. विमानाची पानं असल्या गत आहेत. काय काय कळा नाही, पण हे सारखं प्रत्येक ठिकाणी दिसतंय मला. मित्रांनो, फायनली थांबलोय आज जेवायला. आपला आज 8वा दिवस आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा. छाज नाही चाहिए भाई. तो तर थांबलोय. तर काल जसं आपण थाळी पद्धतीने खाल्लं होतं ना, म्हणजे ते देणार आपण आपल्या याने घ्यायचं, काय घ्यायचं ते 4-5 भाज्या असतात, तशाच ठिकाणी थांबलोय आज पण. तर चला जेऊया आणि निघूया. मस्त व्ह्यू आहे मित्रांनो, व्ह्यू मस्त आहे. एक नंबर, एक नंबर. मित्रांनो, जेवण वगैरे केलंय आणि आता आलोय बरेच पुढे आलोय. हे जेवण करायला तिथं मी घेणार होतो सगळं काय काय जेवायला, पण तेवढ्यात लय गर्दी झाली तिथं. एका टेबलावरच आम्ही 10-12 जण बसलो, त्यामुळे व्हिडिओ नाही काढला. तर आता इथनं 25 किलोमीटर राहिले द्वारिकाधीश. तर हे 4 धाम मधलं एक धाम आहे. भारतातील 4 धाम आहेत त्यातलं एक धाम आहे. तर चला जाऊया. 5ला मंदिर उघडतं, मी लवकरच पोचल. तर बघूया, जाऊन तिथं तिथली माहिती वगैरे घेऊ थोडीफार. मित्रांनो, द्वारकेला जाऊन आलो मी. तिथं अजून टाइम आहे मंदिर उघडायला 5 वाजता. तेव्हा तिथले माणसं म्हणले की तुम्ही तोपर्यंत 5 वाजेपर्यंत तो नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून येताल, म्हणून तिकडं चाललोय. आता जवळ आलंय, आता 6-6.5 किलोमीटर. पण रोड खराब आहे, तुम्हाला दाखवतो. खड्डे 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 खड्डे. चला जाऊया पटक्यास माघारी यायला, म्हणजे लेट नाही व्हायला. हर हर महादेव. मित्रांनो, तर फायनली आपण नागेश्वर ज्योतिर्लिंगाला पोहोचलेलो आहे. आपला 8व्या दिवसात 7वं ज्योतिर्लिंग आहे. तर हे खरखर खरखर आवाज येत असेल तुम्हाला. फायनली मित्रांनो, आपण 7व्या ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग इथं पोहोचलेलो आहे. आणि आपला ट्रिपचा 8वा दिवस आहे. तर चला जाऊया. कमान आहे मंदिराची, आत जायचे. दर्शन लाईन आहे, तर दर्शन घेऊन येऊ पहिले. ही मूर्ती बघ. आत आल्यानंतर असं शिड्या आहेत. शिड्या म्हणजे अशी ही आहे. इथं बरेच लोक आहेत. आपण लाईनला लागलोय. दर्शनला गर्दी नाही आहे. हे आपल्याला काही घ्यायचं असलं तर घेऊ शकतो, इथनं परचेस करू शकतोय. ते मेन दिसतंय का तिथं? तिथं ज्योतिर्लिंग आहे. स्क्रीनवर पण दिसेल मंदिर. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं खाली शिवलिंग आहे, खाली आतमध्ये. दर्शन झालं, इथं वरनं दर्शन करायला लागतंय.
दोन खर्च केले दर्शन यायची दर्शन डायरेक्ट आत जाऊ शकता. पाहू शकताय तुम्ही खाली ज्योतिर्लिंग आहे. हर हर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग ही यात्रा त्याचा दिवस आहे 8वा आणि 8व्या दिवशी आपण आलेलो आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात मधील. हे आपल्या ट्रिप मधील 7वं ज्योतिर्लिंग आहे आणि हे ज्योतिर्लिंग हे द्वारकाधीश चारधाम मधील एक धाम आहे. त्याच्यापासून फक्त 17 किलोमीटर अंतरावर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे, भव्य असं मंदिर आहे आणि गर्दी पण आज खूप कमी आहे. त्यामुळं मी द्वारकाधीशला जाणार होतो पहिले, पण तिथं टाइम होता, मंदिर 5 वाजता उघडणार होतं. त्यामुळे मी नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलंय आणि दर्शन पण अतिशय सुंदर झालंय आणि खूप भारी वाटलं इथं दर्शन करून. आणि मंदिराच्या समोरच एक अशी भव्य अशी 80 फूट उंच अशी शंकर महादेवाची मूर्ती आहे, ते तुम्हाला मी दाखवतो नंतर. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा आणि तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय महादेव मित्रांनो. तर फायनली आपलं इंस्टाग्रामसाठीचं झालंय व्हिडिओ काढून, ते भैया होते त्यांनी मदत केली आपल्याला. तर निघालोय आता. चला, इथनं भारी तसं मंदिर आहे, लाल कलर मध्ये मस्त दिसतंय मंदिर. तर आता जाऊया आणि मग द्वारकाधीशचं दर्शन घेऊया. तुम्हाला दाखवतो मंदिराचा व्ह्यू. जास्त काही लाईन नव्हती, दर्शन पण चांगलं होतं. तुम्हाला जे मी म्हणलं ना, दर्शन डायरेक्ट देतात, ते अभिषेकसाठी होतं. दर्शन अभिषेक करायचं असलं तर आत जाऊन देतात, नाही तर नाही. खाली आहे, खाली मंदिर ग्राउंड लेवल पेक्षा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही मोठी 80 फूट उंच महादेवांची मूर्ती आहे. खूप भारी मूर्ती आहे. तर आता इकडून आता दिसते का, एक नंबर मूर्ती. आता झालंय दर्शन इथनं. आता द्वारकाला जातो, कारण तिथं 5 वाजता मंदिर उघडणार होतं. तिथं दर्शन करून आपल्याला परत उद्यापासून मग इकडं उत्तराखंडकडे प्रवास चालू करायचा. तर चला जाऊया. मित्रांनो, बाहेर ना असा व्ह्यू येतोय मंदिराचा, तुम्ही पाहू शकताय. मित्रांनो, हे पाहू शकताय तुम्ही द्वारकाधीश धामची मेन एंट्रन्स. चला जाऊया आता. हर हर महादेव मित्रांनो. तर फायनली आपलं द्वारकाधीश भारतातील पहिलं धाम त्याचं दर्शन झालेलं आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. पण आतमध्ये कॅमेरा, मोबाईल काहीच नेण्याचा अलाउड नाही, बाहेरच जमा करून देतात. आणि इथंच ही पाहू शकता, इथं गाडी लावली आणि इथंच जमा करायचं. आणि ते जमा केलेले मोबाईल पण नुसते मोबाईल देत नाही, बॅगा बिगा सगळ्या घेतल्या तर मोबाईल देतात, नाही तर परत घेऊन मग आत जाईल म्हणून देत नाहीत. तर अतिशय सुंदर मंदिर आहे, 2500 वर्ष जुनं मंदिर आहे. तर खूप भारी वाटलं मंदिरात जाऊन. तर आता पाहूया राहण्याची सोय. आपण नागेश्वर धामचं पण दर्शन करून आलो, नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन केलं, द्वारकाधीश पण दर्शन केलं. आता चला रूम पाहूया. हे पाहू शकताय शिखर. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण कळत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग, भारतातील 4 धाम, उत्तराखंड मधील 4 धाम आणि नेपाळ. तर ह्या ट्रिपमध्ये आपण द्वारकाला आलो होतो आणि हे गुजरात मधले मित्र आहेत आपले, द्वारकाधीश चं दर्शन घेऊन आलो आत्ताच. आणि इथं बाहेरच हे मित्र भेटले होते. तर ह्यांना मी सांगितलं असं असं करतोय, ते एकदम खुश झाले. क्या कहना चाहेंगे भाई आप? हम द्वारका तीर्थ से ये भाई का स्वागत करते हैं, जो 12 ज्योतिर्लिंग की यात्रा बाइक से निकले हैं, और भगवान मंदिर की ओर से हम उसको आशीर्वाद देना चाहते हैं कि उसकी यात्रा परिपूर्ण निर्विघ्न हो, ऐसा हम श्री कृष्ण के चरणों में प्रार्थना करते हैं। आनंदकारी बहुलाभ लक्ष्मी प्रभु प्रसाद करोति सिद्धि आयुष्मेन सौभाग्य आरोग्य संप्रदा शत्रुहानि करो मोक्षे स्तूयते सान कंचने। बोल कृष्ण भगवान की जय। ले लो, सबको ले लो एक बार। भैया
मित्रांनो, मंदिराचं दर्शन पण व्यवस्थित झालं आणि खूप भारी मंदिर आहे. आतमध्ये गेल्यावर इतकं भारी वाटतं ना, असं दगडाचं 4-5 मजली बिल्डिंग आहे. त्या कळसाला अजून 3 मजले आहेत. असं इतकं जबराट दिसतं ना, पण फोटो काढण्यास आणि मोबाईल नेण्यास अलाउड नाही आहे. खूप भारी प्राचीन 2500 वर्ष जुनं मंदिर म्हणल्यावर कसलं भारी असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. फॉलो करा मित्रांनो, फॉलो नाही करत तुम्हीला. चला, बाय बाय. हॅलो मित्रांनो, तर आपलं दर्शन वगैरे झालंच चांगलं. आपलं पहिलं धाम द्वारकाधीश धामचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. तर आता थांबलोय द्वारकामध्येच. इथं डोरमॅट्रीमध्ये थांबलोय. आज पहिल्यांदा डोरमॅट्रीमध्ये थांबलोय. तर एका चित्रात बरेच बेड असतात, ह्याच्यावर एकावर अशा पद्धतीने थांबलोय. मला तिथल्याला जे लोक भेटले होते गुजरते त्यांनी सजेस्ट केलं, तर आलोय मी. त्यांच्या ओळखीचं होतं. तर चला, हे अशा प्रकारचं असते. 1, 6, 9, 12, 15, 18 आणि 21 जण एका वेळेस राहू शकतात असं आहे. चलो, इथं मी थांबलोय दुसऱ्या ह्याच्यात. पालखी चालली.